पापांपासून मुक्त व्हायचे असेल तर या पवित्र तीर्थात एकदा तरी स्नान कराच. नमस्कार, मी प्रसाद. नाशिकच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण श्री त्र्यंबकराजांचं दर्शन घेतलं, पण त्याआधी त्र्यंबक नगरीतील कुशावर्त तीर्थात स्नान करणं अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं मानलं जातं. ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली माता गंगा इथे प्रगट झाली आणि पुढे गोदावरी या नावाने अखंड वाहू लागली. ही भव्य वास्तू इसवी सन 1750 साली बांधण्यात आली असून कुंडाच्या चारही बाजूंना सुंदर ओवऱ्या आणि कमानी आहेत. या ओवऱ्यांमध्ये विविध देवदेवतांच्या अप्रतिम कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. याच ठिकाणी श्राद्ध, पिंडदान, कालसर्प शांती आणि इतर धार्मिक विधी केले जातात. कुशावर्ताजवळच आहे श्री केदारेश्वराचे देवस्थान, ज्याचे बांधकाम पाहून आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही. इथे आलात तर केदारेश्वराचे दर्शन नक्की घ्या. कुशावर्त तीर्थाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती पाहण्यासाठी यूट्यूबवरील गाथा महाराष्ट्राची या चॅनेलवरचा कुशावर्त तीर्थाचा व्हिडिओ आवर्जून पहा. अशाच पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी या पेजला फॉलो करा.